मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आजच्या परमेश्वराला सर्व जमलेले धर्मगत भाग्यवान माझ्या माता भगिनी आदरणीय व्यासपीठ सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप छान वाटतंय, कारण की ही पुण्यभूमी दिगोळ नगरी आणि आपण सर्व देवलोक. विशेष आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. टुडे इज व्हेरी प्रेशियस डे ऑफ माय लाईफ. हो, आजचा दिवस माझ्या लाईफ मधला खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आई आणि बाबा या दोन महात्म्यांबद्दल खूप वेगळं अटॅचमेंट, वेगळी भावना, वेगळी फिलिंग आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे आजी आणि बाबांसाठी. सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, आजचा खूप महत्वाचा दिवस आहे आणि ही जन्मभूमी एका संन्याशाने त्याच्या लाईफ मध्ये, स्ट्रगलपूर्ण लाईफ मध्ये सोडून आपल्या साधनेसाठी त्या प्रवासाला जाणं, परत या जन्मभूमीला रिटर्न येणं. मला असं वाटतं प्रत्येकाचा पास्ट असतो आणि तो पास्ट प्रेझेंट मध्ये तो वाचत असतो आणि नंतर तो त्याचं फ्युचर घडवत असतो. हो, असंच माझ्या लाईफ मध्ये झालेलं आहे. आई आणि बाबा अतिशय महत्वाचे आहेत आणि विशेष माझ्या दिगोळ नगरीचे सगळेच महापुरुष माझ्या माता भगिनी. आता साधूकडे बघण्याचा जो चष्मा आहे समाजाचा, अतिशय वेगळा झालेला आहे, कारण त्या समाजाचा दोष नाहीये. सनातनी हिंदू धर्मामध्ये अनेक वेगवेगळ्या रंगी बेरंगी वेशभूषा धारण करून समाजाचं खूप चांगल्या पद्धतीनं शोषण करण्यासाठी या हिंदू धर्मामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या लोकांनी प्रवेश केलेला आहे आणि हिंदू धर्माचं नाव प्रचंड बदनाम होतंय. माझी ही जन्मभूमी आहे, मला खूप अभिमान वाटतो, मी प्राऊड फील करतोय की या जन्मभूमीमध्ये श्रीराम शक्तीपीठ केंद्र होत आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल, का हो गुरुदेवा, हनुमंतराचं मंदिर या दिव्य भूमीमध्ये होऊन खरंच समाजाचं कल्याण होणार आहे का? तर मी कॉन्फिडन्स सांगेल, हो, होणार. राम राम म्हणता रामाची होईचे, पदी बैसनी पदवी घ्यायचे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, जे जे दृष्टीस देशे ते ते हरी रूप, जे जे भेटे भूत ते ते बाणीचे भगवंत. संत, साधू, महापुरुष, लोक शिक्षक या महाराष्ट्राला, या मराठवाड्याला, या दिव्य भारताला लाभलेले आहेत. पण मला आजी बाबांप्रती वेगळी अटॅचमेंट आहे, या दिगोळ भूमी प्रती वेगळी अटॅचमेंट आहे आणि मला माझ्या गावाला, बघा आपल्यावर ना आई वडिलांचं पितृ ऋण असतं, मातृ पितृ ऋण असतं, समाजाचं ऋण असतं, देवाचं ऋण असतं, पितृंचं ऋण असतं, वेगवेगळ्या प्रकारचे ऋण आपल्यावरती असतात. आणि त्या जन्मभूमीचं प्रत्येक आपल्या पुत्रावरती त्या जन्मभूमीचं ऋण असतं. मग आता त्या जन्मभूमीचं ऋण व्यक्त पण करायचंय आणि ते ऋण फेडण्यासाठी, फेडू तर शकणार नाही, मी तेवढा मोठा नाहीये, पण ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्या अंतकरणाला कुठंतरी असं वाटलं आणि मी ठरवलं की माझ्या दिगोळ नगरीमध्ये जर व्यसनमुक्ती जर माझी दिगोळ नगरी झाली तर येणार तरुणांचं जे फ्युचर आहे, भविष्य आहे, हो, ते चेंज होऊ शकतं, बदलू शकतं. माझं स्वप्न आहे शेवटच्या क्षणापर्यंत भगवान परमात्माने माझ्याकडून हे मंगल कार्य मानवतेचं करून घ्यावं. माझं स्वप्न आहे प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे श्रीराम शक्तीपीठ स्थापना होतंय तिथे तिथे शाळा असणं फार गरजेचं आहे. एज्युकेशन इज द बेस्ट फ्रेंड. शिक्षणासारखा मित्र, एवढा चांगला मित्र कुठेच नाहीये.
आणि मला असं वाटतं जर समाज शिकला तर त्याचं दारिद्र्यता दूर होईल, त्याचं अज्ञान पण दूर होईल. आणि आता ह्या मोमेंटच्या कपाळावरती जाती बांधून फिरणारे लोक, त्यांना कुठेतरी शासन मिळेल. भगवा कपडा घातला, जटा वाढवल्या म्हणून साधू होतो का? तर मी सांगेल नाही. साधू होण्यासाठी पहिला प्रथम तुमचं सील महत्वाचं आहे. तुमचं सील जर चांगलं असेल तर भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करत असतो. तुमची वाणी सिद्ध होत असते, तुमची वाणी मंगल शब्द बोलत असते. त्या निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप त्या भगवंताचं आपल्या मुखामध्ये दाम येतं. आपल्या जे काही मनुष्याचे जे काही विकार आहे, षड विकार आहेत, ते नष्ट होत असतात. भगवंताचं नाम अतिशय महत्वाचं आहे. इथे मी आलो, मला 2-3 दिवस झाले. गावातून बरेचसे माझे मित्र असतील, प्रेमिक असतील, ग्रामस्थ भेटायला येत आहे, घर बघताय, सगळा परिसर बघताय. त्यांना खूप आनंद होतोय, ते प्राऊड फील करताय सगळेच की खूप छान होतंय की महाराज इथे येत आहे, गावाचं परिवर्तन होणार आहे. पण लक्ष असू द्या, जोपर्यंत तुमच्या मनातून जात नावाचं भूत जाणार नाही तोपर्यंत गावाचं कल्याण होणार नाही आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये असं येणार नाहीये की फक्त आणि फक्त मनुष्य एक जात आहे आणि त्या मानवाला, त्या निर्वी निराकार सच्चिदानंद परब्रह्म त्या भगवंताने माणसाला बनवलंय. किती सुंदर देवाचे, मी तर असं म्हणतो की त्या भगवान परमात्माचे किती उपकार, म्हणजे किती वेळेस धन्य म्हणू त्या देवाला. लाखो जन्म घेतले आणि धन्य म्हटलं तरी पण पूर्ण होणार नाहीये, असं भगवंताने तुम्हाला मनुष्य जीवन दिलेलं आहे. मनुष्य प्राणी बोलका, तो एक्सप्लेन करू शकतो त्याचा अंतकरण, त्याला काय करायचं तो काय करतो, त्याचं प्रेझेंटेशन ते तो देऊ शकतो, पण मुका प्राणी बोलू शकत नाहीये. म्हणून आपण सगळ्यांनी पहिल्या प्रथम मी माणूस आहे ही जाणीव असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग गावावरती बाबा आलाय, बाबानं काहीतरी फी लावलेली आहे, लोक जात आहे, काय अनुभव येत आहे. काही लोक अनुभव यायच्या अगोदर विचारतील बाबानं तुम्हाला काय सांगितलं, बाबानं काही चमत्कार दाखवला का. म्हणजे समाज काहीतरी अपेक्षा पोटी अमेक्षा पोटी फसत असतो. आणि ज्यांनी आता भगवे कपडे घातलेले आहेत त्या लोकांना हा समाज चान्स देत असतो, त्यांना संधी देत असतो फसवण्यासाठी. पण माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, सर्व महापुरुष सज्जनांनो, आपण जेवढा आपण बाबावरती, लिंबू धागा दोऱ्यावरती, कोंबड्या बकर कापण्यावरती विश्वास ठेवतात, तेवढा स्वतःवरती नाईवडिलावरती ठेवला ना, हा देश कुठल्या कुठं जाईल. महापुरुष आपल्याला सांगून गेले, तुमच्या अंगामध्ये सगळ्या देव देवता येतात ना, ज्या दिवशी तुमच्या अंगामध्ये राजा शिवछत्रपती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील, हे दिव्य पुरुष येतील, त्या दिवशी भारत कुठल्या कुठे जाईल. आपण तसं करत नाहीये. आज मला आपल्याकडून टाळ्याची अपेक्षा नाहीये आणि आपल्याकडून माझा खूप सन्मान व्हावा, मला खूप रिस्पेक्ट द्यावा तुम्ही, याची पण अपेक्षा नाहीये. कारण की मी काल या भूमीचा सेवक होतो, आज आहे, आणि सेवकच्या क्षणापर्यंत, मोमेंट पर्यंत फक्त आणि फक्त या दिव्य भूमीची सेवा करण्यासाठी ते व्रत धारण केलंय. म्हणून आज जगाचा मालक म्हणजे विश्वाचा मालक राम, मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे राम प्रत्येकाला देतो. पण आज अशा भूमिपुत्राचं मी भूमिपूजन केले, त्याच्या कुटियाचं, की जगावर त्याचं राज्य आहे. ओम मनो जमं मारुती तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत संकटमोचन आहे आणि आज त्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे. मला डिवळूकरांना एवढंच सांगायचंय, पंचकृषीला माझा माईकचा आवाज इथपर्यंत जातोय, मला त्यांना एवढंच सांगायचंय, श्रीराम शक्तीपीठामध्ये तुम्हाला यायचं असेल, माणूस म्हणून रिस्पेक्ट द्यायचा असेल, हो, हे जीवन सुंदर मानवतेचं जगायचं असेल, तर कपाळावरची जात काढून इथं आलं पाहिजे.
जात बांधून येणाऱ्या लोकांना अजिबात आनंद वाटणार नाहीये, त्यांना त्याचं महत्व कळणार नाहीये. आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये महापुरुषांना सगळे वेद म्हणतात, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं भवेत्. आपला हिंदू धर्म, आपला वैदिक धर्म आपल्याला काय शिकवतो? हे भगवान परमात्मा सर्वांना परम शांती दे, सर्वांना पोटभर अन्न मिळू दे, पोटभर पाणी मिळू दे, त्याला वस्त्र मिळू दे, त्याला निवारा मिळू दे, त्याला रिस्पेक्ट मिळू दे, मानवता पूर्ण प्रत्येकाला जीवन जगण्याची संधी आणि शांती दे, हा धर्म आपला शिकवतो. आणि आपण एकमेकाला काय म्हणतात? तो असा, तो तसा, तो इथला, तो तिथला. किती छोटे माणसं, किती छोटे असतात पहा ना. म्हणजे माणसं विचाराने मोठे पण होतात आणि छोटे पण होतात. पण श्रीराम शक्तीपीठ मला असं वाटतं एक माणूस बनवण्याचा कारखाना आहे. ननवरे महाराजांनी खूप छान एक्सप्लेन केलं. श्रीराम शक्तीपीठाची बुलंद तोफ माझे मानसपुत्र, माझा मुलगा, श्रीराम शक्तीपीठाचा विश्वशांती दूत. जेवढे विशेषण मी ननवरे महाराजांना देईल तेवढे कमी आहे. आज इथे जे आलो ना मी, माझ्या देऊळ नगरीचं प्रेम, हनुमंतराची कृपा आणि आजीबाबांचा आशीर्वाद. इथे येण्याचं कारण फार महत्वाचं आहे. कारण आपल्या सगळ्यांना काय करायचंय? फक्त रस्त्यानं जाऊन बंगल्याचा माझ्या बरोबर किंवा शेतीचा फोटो नाही काढायचा, तर माझ्या बरोबर धर्म कार्य आपल्या सगळ्यांना करायचंय. आज अपेक्षा होती माझी पूर्ण डिगोळ नगरी माझ्या समोर बसायला पाहिजे आणि माझं अंतकरण मी एक्सप्लेन करायला पाहिजे. पण 2-3 किलोमीटर गावापासून हे आश्रम आहे. मला असं वाटतं अजून रस्त्याचं पाहिजे तेवढं झालेलं काम नाहीये. व्यासपीठावर माझ्या पत्रकार बसलेल्या आहेत, सर्व सज्जन बसलेले आहेत. आपल्या दिगोळ भूमीचे सुपुत्र देशमुख महाराज माझ्या संघ बसलेले आहेत. आणि ह्या सर्व सज्जनांना हृदयापासून मी आशीर्वाद देतो की माझ्या बरोबर त्यांनी एक मानवतेचं कार्य करावं. भेदाभेद सर्वस्व बाजूला करून एक मी भारतीय आहे, एक मी भारताचा नागरिक आहे, एक मी माणूस आहे आणि मला फ्रीडम पूर्ण, मला मानवतेचं जीवन जगायचंय, मला समाजाचं कार्य करायचंय. माझ्याकडून समाजाला काहीतरी दिलं गेलं पाहिजे, समाजाचं ऋण मी व्यक्त केलं पाहिजे. माझा महाराष्ट्र, माझा मराठवाडा आणि माझा भारत हो नेहमीच विश्वगुरु असला पाहिजे. आणि हे काम आपल्या सगळ्यांना करायचंय. कारण की इथे मी येणार, इथे गादी चालवणार. मी असा साधू नाहीये. मी कोणाच्या तरी हातात धागा बांधेल, कोणाला तरी मी लिंबू देईल, कोणाला तरी सांगेल तुम्हाला बाहेरचं झालंय, तुम्हाला कोणीतरी केलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. याच्या पलीकडे जाऊन मी एकच सांगेल, मी माझ्या डिगोळ नगरीसाठी काय करणार आहे, तर घराघरात मी मुलगी आणि मुलगा शिकवणार आहे. गाव माझं व्यसनमुक्त होणार आहे आणि माझ्या गावामध्ये खूप मोठे मोठे वृक्ष झाडं असले पाहिजे. माझ्या गावामध्ये शुद्ध प्यायला पाणी भेटलं पाहिजे. माझ्या गावाचे चांगले रस्ते असले पाहिजे. माझ्या गावामध्ये वाचनालय असलं पाहिजे. माझ्या गावामध्ये महामानवासारख्या महापुरुषांना रिस्पेक्ट असलं पाहिजे. माझ्या गावामध्ये ना साधू संतांचा रिस्पेक्ट असला पाहिजे. माझ्या गावामध्ये चांगली मोठी शाळा असली पाहिजे. त्या शाळेमध्ये विद्वान शिक्षक असले पाहिजे. त्या शिक्षकाला फक्त एवढंच माहित असलं पाहिजे की मी माणूस आहे, कोणत्या जातीचा आहे याला त्यानं कधी पाहिलंच नाही किंवा त्याला समजलंच नाही पाहिजे, असे शिक्षक असले पाहिजे. कारण की शिक्षक हा आपला गुरु असतो. आपल्याला फक्त एज्युकेशनच नाहीये, तर कसं बोलावं, कसं वागावं हे आपला शिक्षक शिकवत असतो. आणि मी नेहमी रिस्पेक्ट करत गेलो आणि मी इथून पुढे पण जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तिथपर्यंत प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून रिस्पेक्ट जातो. अहो मी भगवान परमात्माचं अतिशय मी बालपणाचा साधू आहे. मी माझे सगळे दिगोळकर बसले आहेत माझ्या समोर, माझी सगळी फॅमिली बसली, माझ्या सगळ्या बहीण भाऊ काके चुलते सगळे बसलेले आहेत. मी बालयोगी असल्यामुळे माझं सील चांगलं आहे. मी राम राम म्हणत असल्यामुळे माझी वाणी चांगली आहे. मी हनुमंतराचा भक्त असल्यामुळे मला सगळ्यांप्रती प्रेम आहे. आणि मी दिघोळचा मुलगा असल्यामुळे हो मी तुमचाच आहे. ही भावना मी व्यक्त करतोय. आणि श्रीराम शक्तीपीठ हे फक्त दिघोळचं नाही आहे,
तर पूर्ण महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं आणि भारताचं आहे, पूर्ण विश्वाचं आहे. हे विश्वची माझे घर, आयसी मती जायचे स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. म्हणजे हे पूर्ण वसुदेव कुटुंबकम, हे पूर्ण विश्व माझा परिवार आहे. आणि म्हणून हे श्रीराम शक्तीपीठ काम करणार आहे. विशेष माझ्या सोबत व्यासपीठावरती आदरणीय श्रीराम शक्तीपीठाचं पौरोहित्य करणारे माझे बापू, माझा प्रवीण भाऊ देशमुख महाराज, खरंच त्यांचं माझं का पटतं, इथपर्यंत ते का आले, श्रीराम शक्तीपीठाचं पौरोहित्य ते का करतात, तर बापूचं आणि माझे शरीर दोन आहे पण आमची आत्मा मात्र एक आहे. बापूंचं माझं शरीर दोन दिसतंय तुम्हाला, पण आमच्या दोघांची आत्मा एक आहे. आणि ह्या भावनेनं गुरुदेव समाजात काम करत आहेत. मी सर्व तरुण वर्गाला सांगणार आहे, कारण की ज्यावेळेस आपल्या गावामध्ये साधू संत येतात, आपल्या गावामध्ये कीर्तनकार येतात, आपल्या गावामध्ये महापुरुष येतात आणि आपल्या गावाला काहीतरी ते प्रबोधन करत असतात. तर प्रबोधन करत असताना जी प्रबोधन करणारी व्यक्ती आहे बघा, मनुष्य कोणीच पूर्ण नसतो. मनुष्यच असा आहे की तो चुकतो, मनुष्य पूर्ण नसतो. पण मनुष्यामध्ये काही महामानव आहेत, मनुष्यामध्ये काही महापुरुष आहेत, मनुष्यामध्ये असे काही दिव्य पुरुष आहेत की ते चुकत तर नाहीच नाही, पण आपल्या चुका सध्या पोटात घालून दया करतात. या श्रीराम शक्तीपीठाचं मंगल कार्य करताना महाराष्ट्रभर मला खूप आनंद होतोय. माझं स्वप्न होतं गावामध्ये आश्रम झालं पाहिजे, डिगोळ नगरीमध्ये मराठी मीडियम इंग्लिश मीडियम शाळा झाली पाहिजे. तर आज भूमिपूजन हनुमंतरायाच्या मंदिराचं केलंय. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे, मी फक्त तुम्हाला राम राम शिकवणार नाहीये, तर तुमच्या कुटुंबामधला कोणी कलेक्टर होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी महात्मा बनेल, कोणी मिलिटरीमध्ये जाईल देशाची सेवा करेल, कोणी प्राचार्य होईल, कोणी सायंटिस्ट होईल, वेगवेगळ्या पद्धतीचं एज्युकेशन घेतील आणि त्यांचं जीवन ते आनंदीमय जगतील. यासाठी आजची श्रीराम शक्तीपीठाची स्थापना आहे. घरातला मुलगा आणि मुलगी शिकली पाहिजे. मग आता मोबाईलमध्ये इंग्लिश आकडे आहेत, मोबाईल उचलतोय, हॅलो म्हणतोय, ठेवतोय, थँक्यू म्हणतोय, त्याच्यासाठी आपल्याला इंग्लिश शिकायची का? नाहीये. इंग्लिश ही पोट भरण्याची विद्या सध्या होऊ शकते. नॅशनल इंटरनॅशनल मध्ये तुम्ही जाऊन काम करू शकतात, बाहेरच्या देशात जाऊन तुम्ही चांगलं काम करू शकतात, बाहेरच्या देशाची टेक्नॉलॉजी जाऊन तुम्ही भारत सुधरू शकतात, महाराष्ट्र मराठवाडा सुधरू शकतात. इंग्लिश अतिशय महत्वाचं आहे, मोमेंटला अतिशय महत्वाची भाषा आहे. आणि म्हणून माझं स्वप्न आहे, माझ्या प्रत्येक दिगुळ मधल्या मुलीला आणि मुलाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे, इंग्लिश लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. आणि माझी ही दिघोळ नगरी हो त्या लेवलला तिनं काम केलं पाहिजे, ज्या लेवलला राजा शिव छत्रपतीने, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषांनी कार्य केलं. भारतीय घटनेचे शिल्पकार हा महामानव, खरंच किती मोठी उंची आहे. मी तर नेहमी हिमालय म्हणत असतो, हिमालयापेक्षा महामानवाची उंची आहे. ते महापुरुष आपण वाचले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही गुरुदेवांना अतिशय प्रेमाच्या निष्पाप सूक्ष्म दृष्टीनं पाहू शकत नाही, तोपर्यंत माझं जे कार्य आहे, माझा जो गोल आहे, माझा जो मार्ग आहे, माझी जी दिशा आहे, ही आपल्या कोणाच्या लक्षात येणार नाही. आणि इथे येणारा प्रत्येक नम्र असला पाहिजे. आल्याबरोबर रामकृष्ण हरी महाराज, ओम नमो नारायण. तुम्ही कशा आहात? तुम्ही बरे आहात ना? हो. आपण जरी त्यांना बरं नाही करू शकत, पण जेव्हा तुम्ही बरे आहात ना, तर त्याचं अंतकरण, मानवता त्याला स्फुरण होते, त्याचं प्रेम उभाळून येतं आणि त्याला असं, अरे बापरे, मी महाराजाबद्दल किती वाईट बोलत होतो, महाराजाबद्दल मी किती वाईट चिंतन करत होतो, महाराजांना मी किती छोटा मानत होतो, पण महाराजांचे विचार किती व्यापक आहेत. महाराज बोलले की तुम्ही कशा आहात, तुम्ही बरे आहात ना? आणि असं कोळवंत फक्त आणि फक्त ज्याच्या मुखात राम आहे. प्रत्येकामध्ये तो ईश्वर बघतो, तोच तुम्हाला विचारू शकतो की तुम्ही कसे आहात, तुम्ही बरे आहात ना? तर मी एवढंच सांगेल आपल्या सगळ्यांना, आज माझ्या लाईफ मधला अतिशय अतिशय महत्वाचा दिवस होता आणि हा दिवस कदा काळी मी कधी विसरणार नाहीये.
मला अपेक्षा होती माझं गाव पूर्ण यावं, माझ्या समोर बसावं, मी त्यांच्याशी हितगुज करावं. मी गावात परत का आलो? माझं पूर्ण लाईफ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझं स्ट्रगल पूर्ण माझं लाईफ आहे. आणि आपण सगळ्यांनी जर साथ दिली, आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहिले, तरच मी कार्य कराल. नाही तर चार लोक म्हणतात की इथं बाबा आला काहीतरी सांगतोय, फसवतोय, पैसे उकळतोय, लोक पैसे देतात, लोक काय काय त्यांना देतात. हो, जेव्हा तुम्हाला अनुभव येतो, जेव्हा तुम्हाला आनंद वाटतो, जेव्हा तुम्हाला सुख प्राप्त होतो, दुःख तुमचं नाहीसं होतो, तर तुम्हाला असं वाटतं मी काय हनुमंतराला गुरुदाला मी काय देऊ. तो पूर्ण डेडिकेटेड भावनाने तो समर्पितो. आणि हीच माझी दक्षिणा आहे. तुमच्या अंतरंगाचा भाव, प्रेम ही माझी दक्षिणा आहे. तर मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, आजचा खूप खूप महत्वाचा दिवस आहे. आजी बाबा भाग्यवान आहे. मी माझे भाऊ भाग्यवान समजतो की आज त्यांच्या समोर मी समाज कार्य करतोय. ते बघताय, त्यांची मुलं बघताय, अभिमान व्यक्त करताय ते. तर हे श्रीराम शक्तीपीठ जरी याची स्थापना माझ्या कारणामुळे होत असेल, तुम्ही म्हणतात गुरुदेव तुमच्यामुळे श्रीराम शक्तीपीठ होतोय, पण मी असं म्हणे तुमच्या हृदयाच्या प्रेमानं मला इथं बोलवलंय, त्या जन्मभूमीने मला इथं बोलवलंय. मी निमित्त मात्र आहे, याचं कारण आपण सगळे आहात. म्हणून श्रीराम शक्तीपीठाचं कार्य आपल्या सर्वांना करायचंय. जर गावामध्ये एखादा लांबून माणूस आलाय बस स्टँडला, तिथूनच इकडं मध्ये वळावं लागतं. एखादा बिचारा रस्त्यावर विचारते एखादी माऊली, का हो श्रीराम शक्तीपीठ कुठं आहे? सोमेश्वर महाराजांचं श्रीराम शक्तीपीठ कुठं आहे? तर त्याने सांगायचंय, ताई दिदी हे आपलं श्रीराम शक्तीपीठ आहे, महाराजांचं नाही, आपलं आहे, आपले गुरुदेव आहे, हा मार्ग आहे. मी तुम्हाला नेऊन घालू का? माझ्याकडे मोटरसायकल आहे, माझ्याकडे गाडी आहे. तुम्ही लांबून आलात, तुम्ही चहा घ्याल का? पाणी घ्याल? तुम्ही जेवल्यात? कुठून आलात ताई तुम्ही? जेव्हा हे विचाराल ना, तर डिघोळचं नाव तिथपर्यंत पोहोचेल जिथे भगवंताचं धाम आहे. हो, ज्याला आपण म्हणता ना वैश्विक जागृती, तुमच्यामध्ये वैश्विक जागृती निर्माण होईल. ईश्वराची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि प्रत्येकामधला ईश्वर तुम्हाला दिसेल. माणसामध्येच देव आहे. मूर्ती आपण उद्या स्थापन करणं हनुमंतराची. मूर्तीतला देव बघायच्या अगोदर माणसातला देव तुमच्या लक्षात आला पाहिजे. तेव्हा तुम्ही इमानदारीनं, प्रेमानं तुम्ही हनुमंतराचं दर्शन कराल. सज्जनांनो, आज खूप छान वाटतंय. बोलायसारखं खूप आहे. बराच वेळ झालाय. आपल्या सगळ्यांना भोजन करायचंय, महाप्रसाद सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांनी स्वयंपाक बनवला असेल, ज्यांनी हा मंडप टाकला असेल, जे मंडपात बसले, सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप छान वाटतंय. नेहमी नेहमी मला बोलवत जा. मला बोलायला खूप आवडेल. तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर आपले सत्संग कायम इथं होतील. मी जे आयोजक नियोजन करणारे लोक आहेत, मी त्यांना सांगेल गावामध्ये गाड्या पाठवा, म्हातारे माणसं घेऊन या, त्यांना जेवू घाला, त्यांना त्यांच्याकडून कीर्तन भजन प्रवचन ऐकायला हवा आणि परत त्यांना डिगोरोमध्ये सोडा. निश्चित गावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मी हनुमंताकडे विनंती करेन, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, तुमच्या मनोकामना पूर्ण कर आणि तुमच्या हृदयामध्ये माझ्या प्रती श्रीराम शक्तीपीठावरती असंच प्रेम राहो. मी हनुमंताकडे विनंती करेन. आपण खूप छान मला श्रवण केलं. सगळे वक्ते बोलले, सगळ्यांनी खूप खूप अभिनंदन रिस्पेक्ट पूर्ण गुरुदेवांचं केलं. हे श्रीराम शक्तीपीठ माझ्या एकट्याचं नाही, माझ्या भावांचं, माझ्या आईवडिलांचं नाही. हे श्रीराम शक्तीपीठ पूर्ण भारताचा विश्वास आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी गोना गोविंदा देऊन भजन कीर्तन झालं पाहिजे. एकमेकाच्या प्रेमाच्या गोष्टी झाल्या पाहिजे. राजकारण नको, जातीचं कारण नको, पैशाचं कारण नको, एकमेकाला मागं वळण्याचे प्रयत्न नको. फक्त आणि फक्त हे धर्माचं कार्य करायचंय. आपल्या सगळ्याचं सहकार्य लावावं अशी विनंती करतो. सर्वांना रामकृष्ण. जय श्रीराम.